नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी बनवायला अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओंची नोटिफिकेशन वेळेत मिळतील। चला मग तुमचं जास्त वेळ न घेता छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात। बघा, पूर्ण उंची घेतली आपण 14 इंच, 10ची घेतली आहे घडी, 4.25 इंचाची घ्यायची आपल्याला गळा रुंदी आणि 6.5 इंचाचं घ्यायचं शोल्डर। त्याच्यानंतर 5.5 इंचाचा आपल्याला मोंड्याची उंची घ्यायची। आपण बोटनेक ब्लाऊज डिझाईन बनवतोय मैत्रिणींनो। हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे। त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची आहे 3.5 इंच, इथे सुद्धा रुंदीला 4.25 इंच घेऊन हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। आणि इथून द्यायचा आपल्याला गळ्याचा आकार। इथे 1.5 इंच आपल्याला रेषेच्या खाली जायचं आहे, इथे सुद्धा 4.25 इंच गळा रुंदी घ्यायची आहे आणि पूर्ण आपण गळा उंची मोजून घ्यायची। जर तुमच्या लक्षात येत नसेल ना, तर अशी पूर्ण आधी गळा उंची मोजून घ्यायची। तर आपण इथे 10.5 गळा उंची घेतली पूर्ण आणि इथे 4.25 इंच घेऊन हा खालचा बॉक्स सुद्धा आपण तयार करून घेतला। तिथे आपल्याला ना मटका गळ्याचा आकार द्यायचा आहे। तर बघा, ह्याप्रमाणे आपण आकार देणार आहे। अगदी छोट्याशा चौकोनात आपल्याला हा मटका गळ्याचा आकार द्यायचा आहे। अगदी सुंदर अशी डिझाईन आज आपण बनवणार आहे। मोंढ्याचा आकार कट करून घ्यायचा, त्याच्यानंतर गळ्याचा पण आकार कट करायचा आणि खालचा जो आपण गळ्याला आकार दिला आहे तो सुद्धा आपण कट करून घ्यायचा आहे। याप्रमाणे आपला आकार तयार झाला। नंतर आता ब्लाऊज पीस घ्यायचं, त्याच्यावरती हे अस्तर ठेवायचं, मोंढ्याच्या बाजूने थोडंसं कट करून घ्यायचं। नंतरून पीस ओपन करायचा, सरळ बाजू आपल्याकडे ठेवायची आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचं। आता आपण इथे कॅनव्हासचा वापर करणार नाही आहे, म्हणून इथे पिना लावून घ्यायची आहे, म्हणजे कपडा सरकणार नाही। आणि खालचा जो गळ्याचा आकार आहे आपला, त्याला आपल्याला शिलाई मारायची, साधारण 1/2 इंच अंतर सोडून आणि शिलाई मारायची। तर बघा, ह्याप्रमाणे आपण इथे शिलाई मारणार आहे। अगदी सावकाश जसा आकार आपण दिलेला आहे तशाच आकारात आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे परफेक्ट असा आकार आपला तयार होईल। बघा, आपली शिलाई मारून झाली। पिना काढून घ्यायच्या आणि मधला जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रोजच्या रोज असे छान छान व्हिडिओ बघत चला। आता इथे छोटे छोटे असे कट मारायचे गळ्याला। पूर्ण गळ्यावरती हे कट मारून घ्यायचे आणि हे अस्तर असं मध्ये टाकून द्यायचं आहे आणि वरतून दाबटीप आपल्याला मारायची। अगदी व्यवस्थित असं सगळीकडनं हाताने नीट करून आणि मगच आपल्याला तिथे शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे परफेक्ट आकार आपला तयार होईल। बघा, अगदी व्यवस्थित असं बोटाने करून आणि मग आपण इथे दाबटीप मारत चालायची आहे। पूर्ण गळ्यावरती तिथे आपण दाबटीप मारली की अगदी सुंदर असा आपला गळा तयार होतो। बघा, अगदी छान अशी डिझाईन आपण केली। आता पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे। मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओ येतात त्याचं नोटिफिकेशन पहिले मिळेल। बघा, आता अस्तर जॉईंट झालं की आपल्याला सगळीकडनं उरलेला जो कपडा दिसतोय तो अगदी व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे। बघा, अगदी व्यवस्थित कट केलं की आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग छान येते। लगेच आता पाठीवरचे टक्स आपल्याला मारून घ्यायचे आहेत।
खाली अर्धा इंच पकडायचं आणि वरती 4.5 इंच असे आपल्याला दोघंही टक सारखेच मारून घ्यायचे। त्याच्यानंतर कमरेला पट्टी लावायची, पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि सिंपल अशी वरतून ठेवून शिलाई मारून घ्यायची। दोन्ही टक्सच्या मध्ये आलं की पट्टीला एक चुनी टाकायची आणि पट्टी पूर्ण लावून घ्यायची। नंतर द्यायची पट्टीला दाबटीप आणि मध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई आपल्याला मारून घ्यायची। बघा अगदी छान असा गळा तयार झालाय। नंतर आता इथे छोटे छोटे अशा क्रॉस पट्ट्या आपल्याला काढायच्या आहे। साधारण 1.5 इंच रुंदीच्या आपण ह्या पट्ट्या काढल्या आहे आणि त्या जोडून आपण त्याची लांब पट्टी तयार करणार आहे। ह्या पट्टीला एका बाजूने असं फोल्ड करायचं आहे आणि ती वरचा जो गळा आहे आपला त्याच्यावरती लावायची। बघा ती पट्टी लावताना काय करायचं, मध्ये मध्ये ना त्या पट्टीला आहे ना अशा चुन्या टाकायच्या आहे, म्हणजे व्यवस्थित ती पट्टी लागले जाते। जेव्हा आपण ती मध्ये फोल्ड करतो तेव्हा ती अगदी परफेक्ट अशी फोल्ड होते। त्याच्यावरती दाबटीप द्यायची आणि पुन्हा मध्ये फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची। त्याला सुद्धा डबल शिलाई टाकायची आहे, म्हणजे पट्टी कुठे उचकणार नाही। त्याच्यानंतर आपण कपडा घ्यायचा आहे। मी साधारण हा 4 इंच रुंदीचा कपडा घेतलेला आहे। त्याला दोघंही बाजूने असे फोल्ड करून घ्यायचे। इथे आपल्याला किती पाहिजे तितकं ठेवायचं आणि बाकीचं हे कट करून घ्यायचं आहे। बघा त्याचा सुद्धा आपण हा सेंटर काढून घ्यायचा आहे आणि ते असे पॉइंट टाकायचे साधारण 1-1 इंच। हे नॉडचे आपण तुकडे करून घेतले, साधारण 4-4 इंचाचे ते तुकडे केले आणि हा 2x2चा कपड्याचा चौकोनी तुकडा घेतला आणि त्याचे आपल्याला हे छोटे छोटे असे लटकन बनवायचे। बघा याप्रमाणे आपण 5 लटकन बनवून घेतले आणि जे आपण तिथे खडूनी आखलेले खुणा त्याच्यावरती हे लटकन आपल्याला एकसारखे असे लावून घ्यायचे। बघा आता जे लटकनचा वरती जो भाग दिसतोय तो कट करायचा आणि वरतून ती पट्टी त्याच्यावरती अशी फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची। पट्टीला या बाजूने सुद्धा एक शिलाई टाकायची आहे। आता इथे ही पट्टी आपल्याला जॉईंट करायची। तुम्ही किती वरती लावायची किंवा किती खाली लावायची हे तुमच्यावर आहे। तर तुम्हाला जिथे लावायची त्या गळ्याच्या ज्या भागामध्ये लावायची त्या भागामध्ये तुम्ही लावू शकता। तर बघा मी इथे लावणार आहे, जिथे आपण मटका गळ्याचा जो आकार दिलाय त्याच्यावरतीच आपण ती पट्टी लावून घेणार आहे। बघा अगदी सुंदर अशी डिझाइन आपली तयार झाली। तर लेस तुम्हाला लावायची असेल तर लावू शकता किंवा नाही लावली तरी चालेल, पण मी इथे छोटीशी एकदम नाजूक अशी लेस इथे लावणार आहे। मैत्रिणी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राईब झाल्यावर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल। बघा जसा आपण आकार दिलाय त्याच आकारामध्ये आपण ही लेस लावून घेतली आणि त्याच्याने आणखी सुंदर असा आपला तो गळ्याचा आकार आहे ना तो छान दिसतोय। वरच्या या गळ्याला सुद्धा आपल्याला एक लेस लावून घ्यायची, जी आपण खालच्या गळ्याला लेस लावली तीच वरच्या गळ्याला सुद्धा लेस लावून घ्यायची। आता बघूया आपण आपल्या ब्लाउजचा फायनल लुक। तर मैत्रिणींना आजची डिझाइन तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे।
चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब झाल्यावर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. बघा ही सुंदर अशी आपली ब्लाऊज डिझाईन. मित्रांनो, कशी वाटली आजची ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची. ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.